जे करायचं ठरवलं होतं त्यात आपण कुठेतरी यशस्वी होत जातो आहोत, हा फील येणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. निवड समितीने देखील माझा या पुरस्कारासाठी विचार केला, हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आणि मोठी गोष्ट आहे, ही मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा तुम्ही सत्कार करता किंवा त्यांना त्यांचं तुम्ही पारितोषिक देता, तेव्हा तुम्ही त्यांची जबाबदारी वाढवत असता. अर्थात ते मानणाऱ्यावर आहे फक्त. माझ्या महाराष्ट्राचा आहे, जिकडे मी माझी कर्मभूमी आहे, माझी जन्मभूमी आहे, त्या महाराष्ट्राच्या चा हा पुरस्कार आहे आणि तो सुद्धा भूषण आहे, नंबर 1चा पुरस्कार मी मानतो. त्यामुळे हा मला द्यावा, ही मला माझ्या दृष्टीने फार गौरव केला असं मला वाटतं. सर, तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, त्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत? खरंच म्हणजे चांगल्या भावना आहेत. म्हणजे एक आपण जे करायचं ठरवलं होतं त्यात आपण कुठेतरी यशस्वी होत जातो आहोत, हा फील येणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी कधी अशी हे नव्हती केली की मला असं मिळेल. मी नुसतं काम करत होतो, पण ती कुठेतरी लोकांच्या मनात रुजू होत होती जे सेवा ती. आणि इतकंच नाही तर आज ती सरकार दरबारीसुद्धा रुजू झाली. मला याचं जास्ती महत्त्व वाटते. कारण मला जो पहिला फोन आला तो आपले माननीय चीफ मिनिस्टर एकनाथजी शिंदे यांच्याकडून. दुसऱ्यांदा मग सुधीरराव मुनगंटीवार यांनीसुद्धा फोन केला. स्वतः त्यांनी मला करून स्वतः माहिती दिली. मी खरोखर या दोघांचं फार आभारी आहे त्याबद्दल. कारण त्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले. आणि जी संबंधित निवड समिती आहे, जी ह्या निवड समितीने देखील माझा या पुरस्कारासाठी विचार केला, हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आणि मोठी गोष्ट आहे, ही मी कधीच विसरू शकत नाही. काय असतं, आर्टिस्ट काम करत असतो नेहमी, ते कितपत यशस्वी होतो आहे, कोणाला आवडतं आहे, याचे नुसते ठोकताळे बांधत असतो. त्याला निश्चित काही माहीत नसतं काय होतं आहे. पण असं काही तुम्ही त्याचा सत्कार करून किंवा त्याला जाणीव करून दिलीत की आम्ही तुमचंही बघतो, तुमचंही काम आम्हाला आवडतं, आम्ही ते लक्षात ठेवतो, ही गोष्ट त्या कलाकाराला कळणं ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे त्याच्या दृष्टीने, असं मला वाटतं. आणि मला म्हणजे हा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणजे काय कुठल्या रीतीने रिॲक्ट व्हावं हेच मला कळेना. कारण हा तसा महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्राचा आहे, जिकडे मी माझी कर्मभूमी आहे, माझी जन्मभूमी आहे, त्या महाराष्ट्राच्या चा हा पुरस्कार आहे आणि तो सुद्धा भूषण आहे, नंबर 1चा पुरस्कार मी मानतो. त्यामुळे हा मला द्यावा, ही मला माझ्या दृष्टीने फार गौरव केला असं मला वाटतं. आणि जो ज्या लोकांना मिळाला आहे आतापर्यंत, ते इतक्या मोठे लोक आहेत ते, की त्या मोठ्या लोकांमध्ये त्यांनी आज मला नेऊन बसवलं, हे माझ्या दृष्टीने नेहमीच लक्षात राहण्यासारखी गोष्ट राहील. तेव्हा आनंद होणे साहजिक आहे, पण मला असा 4-5 तऱ्हेने एक असा वेगळाच आनंद झालेला आहे. आता प्रेक्षकांसाठी अजून काम करायची जबाबदारी वाढली असं वाटतं? निश्चित. काय असतं, जेव्हा तुमचं असं कौतुक होतं आणि तुम्हाला जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा ती जबाबदारी नकळत वाढते. दरवेळेला मात्र म्हणजे ती नकळत जबाबदारी वाढते, हे शेवटी तुम्ही मानण्यावर आहे. तुम्हाला कसं वाटतं त्याच्यावर अवलंबून आहे ते. तर मला नेहमीच असं वाटतं की अरे, आपण लोक जर एवढं हे करतात तर आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे, काहीतरी ते चांगलं द्यायला पाहिजे, हा नेहमी विचार येतो माझ्या मनात. त्यामुळे मग काय होतं, जबाबदारी वाढते, म्हणजे आपणच वाढून घेतो. आणि ते नेहमी कलाकाराच्या दृष्टीने फार बरं असतं. जेव्हा तुम्ही सत्कार करता किंवा त्यांना त्यांचं तुम्ही पारितोषिक देता, तेव्हा तुम्ही त्यांची जबाबदारी वाढवत असता. अर्थात ते मानणाऱ्यावर आहे फक्त. आणि ती त्याप्रमाणे माझी जबाबदारी वाढली आहे हे मी नेहमी मानतो. त्यामुळे मी कधीही आउट ऑफ द वे जाऊन मी काही करत नसेल नाटकाच्या बाबतीत किंवा सिनेमाच्या बाबतीत. टू द जे पॉईंट असेल, जे कथा असेल, त्याच दृष्टीने माझा नेहमी प्रयत्न असतो. खूप खूप धन्यवाद आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. मी आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन किंवा अमराठी लोकांना महाराष्ट्रातल्या मी इथून अभिवादन करतो की तुम्ही माझं जे कौतुक केलेलं आहे, मला हा पुरस्कार जो मिळाला त्याबद्दल मला तुम्ही फोन करून माझा जे उत्साह आणखी वाढवलात त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.